वेलकम. संगीता बालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिकेची उत्तरपत्रिका पाहत आहोत. विषय आहे इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्र. 49 हा कोड नंबर आहे. इयत्ता 12वी कला आणि वाणिज्य या शाखेचा हा विषय आहे. परीक्षा झालेली आहे 1 मार्च 2025 म्हणजेच शनिवार दिनांक 1 मार्च 2025 या वर्षीचीच ही प्रश्नपत्रिका आहे. प्रश्नपत्रिका यापूर्वी चॅनलवर पोस्ट केलेली आहे. ती उत्तरं कशी लिहायची, प्रश्नपत्रिका कशी सोडवायची ते आपण पाहूया. सीट नंबर टाकण्यासाठी इथे जागा दिलेली असते तुम्हाला. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेची 7 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. तुमची उत्तरं चेक करून घ्या, बरोबर आलीत किंवा चुकलीत ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. सूचना दिलेल्या असतात प्रश्नपत्रिकेत, त्या वाचायच्या आणि फॉलो करायच्या. 1 सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. 2 आवश्यक त्या ठिकाणी कोष्टके किंवा आकृत्या काढा. 3 उजव्या बाजूचे अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात. आणि 4 सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरे नवीन पानावर लिहावीत. 4थी सर्वात महत्त्वाची सूचना आहे की जो प्रमुख प्रश्न आहे 1, 2, 3, 4, 5, 6 हे प्रश्न नवीन पानावर घ्यायचे, एकाखाली एक लिहायचे नाहीत. चला तर पाहूया इयत्ता 12वी अर्थशास्त्र कला आणि वाणिज्य शाखेची ही प्रश्नपत्रिका. उत्तर कशी लिहायची ते आपण आता समजून घेऊया. या प्रश्नपत्रिकेत एकूण 6 प्रश्न आहेत. 6 प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे मी 3 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवला, दुसऱ्या भागात तिसरा आणि चौथा प्रश्न सोडवला. ते दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा, अर्थशास्त्र 12वी, आणि त्यामध्ये तुम्हाला क्रमाने दोन्ही व्हिडिओ पाहता येतील. तसेच या पूर्वीच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत 2021 ते 24 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिकासुद्धा या चॅनलवर उपलब्ध आहेत. क्रमाने पहा. आज आपण भाग 3 घेऊया, म्हणजे 5वा आणि 6वा प्रश्न कसा सोडवायचा ते आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 5. खालील तक्ता आकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे. 3 प्रश्न दिलेत म्हणजे 1 तक्त्यावरचे प्रश्न आहेत, नंतर दुसरा आकृतीवरचा प्रश्न आहे, तिसरा उतार्यावरचा प्रश्न आहे. तर 3 दिलेत, त्यापैकी 2 सोडवायचे आणि 8 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण आहेत असं समजून घ्यायचं. 1 तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुणांचा प्रश्न आहे. इथे दिलेला आहे मागणी दिलेली आहे किलोमध्ये आणि बाजार मागणी दिलेली एकूण, आणि किंमत उपभोक्ता अ, उपभोक्ता ब, उपभोक्ता क आणि एकूण त्यांची अ, ब, क ची मागणी एकूण करता येईल. काही रिकाम्या चौकटी पण दिलेल्या आहेत. आता किंमत दिलेली आहे 35, 30, 25, 20 आणि उपभोक्ता अ, ब, क यांची जी एकूण बाजार मागणी आहे ती बेरीज करून चौकटीत उत्तर येणार आहे. पहा, इथे 5, 10 आणि 15 याची बेरीज इथे लिहायची आहे. 10, 15, 20ची बेरीज इथे लिहायची, कारण इथे दिलंच आहे अ, ब, क ची बेरीज करून द्या. 15, 20, 25ची बेरीज इथे लिहायची. 20, 25, 30ची बेरीज इथे लिहायची. आता उत्तरं आपण पाहूया. इथे उत्तरं मी घेतलेली आहेत. पहा, 5, 10, 15 यांची बेरीज येणार आहे 30. इथे उत्तर घेतलेलं आहे. पहा, इथे 30, इथे 30 उत्तर लिहायचं. नंतर 10, 15, 20 एकूण होतात 45. इथे 45 उत्तर घेतलं आहे. नंतर 15, 20, 25 एकूण होतात 60. इथे 60 लिहायचे. 20, 25, 30 यांची बेरीज होते 75. इथे 75 लिहायचं आहे. यावर प्रश्न दिलेला होता हा अ. वरील बाजार मागणी पत्रक पूर्ण करा. इथे आपण पूर्ण केले. 30, 45, 60 आणि 75 असं इथे उत्तर लिहायचं. 4 चौकटीमध्ये 4 अंक लिहायचे. नंतर दुसरा प्रश्न ब दिलाय. वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा. त्याला 2 गुण आहेत आणि याला 2 गुण. इथे वक्र तयार केलेला आहे. अ आणि क्ष अक्षावर बाजार मागणी घेतली किलोग्रॅममध्ये आणि प्रमाण पण दिलेलं आहे. हे 30, 45, 60, 75, 100 हेच प्रमाण घेतलेलं आहे. आणि इथे किंमत दिलेली आहे 20, 25, 30, 35. इथे घेतली 20, 25, 30, 35 ही किंमत अ आणि य अक्षावर घेतलेली आहे. बिंदू जोडून घेतलेले आहेत आपण. त्याप्रमाणे म आणि म हा डावीकडून खाली उतरत जाणारा मागणीचा वक्र तयार
होतं. दोन्ही बिंदू जोडायचे आहेत म्हणजे हा आपला मागणी वक्र तयार होईल. अशा प्रकारे 4 गुणांचा हा प्रश्न सोडवायचा. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालील आकृती अरेखीय मागणी वक्राची आहे. इथे अरेखीय मागणी वक्र दाखवला आहे. आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 गुण आहेत. आता हे पहा, अ आणि क्ष अक्षावर वस्तूची मागणी आहे आणि य अक्षावर वस्तूची किंमत आहे आणि क ब ही स्पर्शरेषा आहे आणि म एक मागणी वक्र आहे. यावरून प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. आपण उत्तरं लगेच घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा, इथे उत्तरं घेतलेली आहेत मी. 1. जर स ब बरोबर स क म्हणजे ED बरोबर 1 तर इथे त्याला म्हणायचं एकक लवचिक मागणी. इथे बरोबरचं चिन्ह आहे ना, म्हणजे स ब म्हणजे हे स ब अंतर आणि स क अंतर जर सारखं असेल तर ती असते एकक लवचिक मागणी. इथे एकक लवचिक मागणी लिहायचं 1 गुण. नंतर 2. जर स ब जास्त असेल आणि स क कमी असेल, हा भाग जो आहे स ब हा जास्त असेल आणि हा कमी असेल तर इथे ED बरोबर ED जास्त म्हणजे लवचिकता जास्त आहे एकापेक्षा म्हणून अधिक लवचिक मागणी इथे उत्तर येणार आहे. एकापेक्षा जास्त लवचिकता. आणि 3. जर स ब कमी असेल आणि लेस दॅन स क म्हणजे ED इलॅस्टिसिटी 1पेक्षा कमी असेल तर कमी लवचिक मागणी इथे उत्तर येणार आहे. म्हणजे हे प्रमाण जास्त आणि हे कमी असेल तर कमी लवचिक मागणी. 4था प्रश्न. क्ष अक्षावर वस्तूची काय दर्शवलेली आहे? मागणी. आणि य अक्षावर वस्तूची किंमत दर्शवलेली आहे. इथे पहा, वस्तूची मागणी क्ष अक्षावर, य अक्षावर किंमत दर्शवलेली आहे. अशा प्रकारे उत्तर पहिल्याचं आहे एकक लवचिक मागणी, दुसऱ्याचं आहे जास्त किंवा अधिक लवचिक मागणी, तिसऱ्याचं कमी लवचिक मागणी आणि चौथ्याचं क्ष अक्षावर मागणी, य अक्षावर किंमत दर्शवली आहे. 4 गुणांची 4 उत्तरं. प्रश्न क्रमांक 3 आहे. नियंत्रित बाजार हा शीर्षक असलेला परिच्छेद आहे. त्यावर 4 गुणांचे प्रश्न आहेत. परिच्छेद आपण पाहू. नियंत्रित बाजार हा असा घाऊक बाजार असतो की जेथील खरेदी विक्रीचे व्यवहार राज्य सरकार बाजार समितीमार्फत नियंत्रित करते. नियंत्रित बाजाराचा प्रमुख उद्देश विक्रेते आणि उत्पादक यांना विविध सुविधा उपलब्ध करून देणे तसेच बाजारातील अनैतिक, अनिष्ट प्रथा आणि अप्रामाणिकपणा, फसवेगिरी यांचे प्रमाण नियंत्रित करणे हे असते. प्रामुख्याने कृषी विपणन बाजारात प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके जसे की रोखीचे व्यवहार, कमी वजने, जास्त बाजार शुल्क, अनधिकृत कपाती तसेच विक्रेते आणि खरेदीदार यांच्यातील वाद मिटवण्यासाठी यंत्रणेचा अभाव यासारखे अडथळे आहेत. हे सर्व दोष आणि अडथळे नियंत्रित बाजाराच्या स्थापनेद्वारे दूर केले जाते. 1939 करण्यात आलेल्या बॉम्बे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट मार्केट ॲक्टनुसार या बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात. या बाजारपेठांमध्ये प्रामुख्याने तृणधान्य, फळे, तंबाखू, कापूस, भुईमूग, धान्य, नारळ, सुपारी, बटाटे आणि हळद यांचा व्यापार नियंत्रित केला जातो. आता या परिच्छेदावर प्रश्न विचारलेले आहेत 4. आपण पाहूया पहिला प्रश्न. 1. कोणत्या ॲक्टनुसार बाजारपेठा नियंत्रित केल्या जातात? परिच्छेदात उत्तर सहज सापडेल. बॉम्बे ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट मार्केट ॲक्ट 1939. प्रश्न क्रमांक 2 आहे. प्राथमिक आणि दुय्यम बाजारपेठेतील चुकीची मानके कोणती? 1 गुणाचा प्रश्न. त्याचं उत्तरही परिच्छेदात आले. रोखीचे व्यवहार, कमी वजने, जास्त बाजार शुल्क, अनधिकृत कपाती. आणि यानंतरचा 3रा प्रश्न आहे. वरील उत्तराविषयी आपले मत, स्वमत लिहायचं आहे. 2 गुणांचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर पाहूया. मी लिहिलं आहे, यापेक्षा तुम्ही वेगळं उत्तर लिहू शकता. स्वमत. नियंत्रित बाजार किंवा समन्वित बाजार ही एक आदर्श प्रणाली आहे जिथे सरकार किंवा इतर संस्था बाजाराचे निरीक्षण करतात, पुरवठा आणि मागणीच्या शक्तीवर नियंत्रण ठेवतात आणि काही प्रमाणात बाजारातील कृतींचे नियमन करतात. यामध्ये बाजारात कोणाला प्रवेश देण्याची परवानगी आहे किंवा कोणत्या किमती आकारल्या जाऊ शकतात हे ठरवणे यासारखी कामे समाविष्ट असू शकतात. 1939चा मुंबई कृषी उत्पन्न बाजार कायदा, बॉम्बे ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केट ॲक्ट 1939 हा कायदा महाराष्ट्रात नियंत्रित बाजारपेठा स्थापन करण्यासाठी आणि त्यांचे नियमन करण्यासाठी होता, ज्यामध्ये शेतकरी, व्यापारी आणि सरकार यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या समितीद्वारे व्यवस्थापन केले जाते.
या कायद्याचा मुख्य उद्देश शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी एक समान आणि पारदर्शक बाजारपेठ निर्माण करणे तसेच कृषी उत्पादनांच्या खरेदी विक्रीत मध्यस्थांचा हस्तक्षेप कमी करणे हा होता. या कायद्यानुसार प्रत्येक नियंत्रित बाजारपेठेचे व्यवस्थापन शेतकरी, व्यापारी, सरकार यांच्या प्रतिनिधींच्या समितीद्वारे केले जाते. यापेक्षा वेगळं स्वमत तुम्ही लिहू शकता. या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न आहे 6वा. सविस्तर उत्तर लिहा. कोणतेही 3 प्रश्न दिलेत, 2 सोडवायचे आणि 16 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 8 गुण. 1. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत स्पष्ट करून गृहीतके स्पष्ट करा. 2. राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. आपण या प्रश्नांची सविस्तर उत्तरे कशी लिहायची ते पाहूया. प्रश्न क्रमांक 1. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांत स्पष्ट करून गृहीतके स्पष्ट करा. आता या प्रश्नामध्ये उत्तरात काय काय अपेक्षित आहे, त्याला किती गुण आहेत हे आपण घेतलंय. प्रस्तावना जर लिहिली तर 1 गुण. सिद्धांताचं विधान लिहायचं त्याला 2 गुण. तक्ता आणि आकृतीचं स्पष्टीकरण, तक्ता पण काढायचा, आकृती पण काढायची आणि त्याचं स्पष्टीकरण पण लिहायचं, त्याला 2 गुण. आणि गृहीतके लिहायला 3 गुण आहेत. याप्रमाणे आपण आता याचं उत्तर पाहूया. प्रस्तावना घेऊ आपण प्रथम 1 गुणाची. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला, परंतु प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला. यानंतर घेऊया सिद्धांताचे विधान. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारे अतिरिक्त समाधान कमी होत जाते. दुसऱ्या शब्दात इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी ज्यादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. थोडक्यात एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते, असं सिद्धांत आपण लिहिलाय. यानंतर आपण तक्ता पाहूया. तक्त्यामध्ये एक्सची संख्या आणि सीमांत उपयोगिता. संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 घेतली आहे आणि सीमांत उपयोगिता घटती 10, 8, 6, 4, 2, 0, -2, -2 असा तक्ता घेतलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं तक्त्याचं. वरील तक्त्यावरून असे स्पष्ट होते की एखाद्या वस्तूच्या नगांचा उपभोग जसा वाढत जातो तशी त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते, 0 व ऋण होत जाते. हे तक्त्यात आपण पाहिले. आता आकृती काढायची आहे घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताचा वक्र. आता सीमांत उपयोगिता य अक्षावर आणि वस्तूचे नग क्ष अक्षावर घेतलेले आहेत. पहा, वस्तूचे नग 1, 2, 3, 4, 5, 6, 7 घेतलेत आणि सीमांत उपयोगिता 2, 4, 6, 8, 10 घेतलेली आहे. बिंदू जोडून घ्यायचे. हे सगळे बिंदू जोडायचे आहेत. हे तक्त्यामध्ये जसे अंक आहेत तसे जोडायचे बिंदू जोडले की डावीकडून उजवीकडे खाली उतरत जाणारा सीमांत उपयोगितेचा वक्र तयार होतो. मग ही नकारात्मक सीमांत उपयोगितेचा हा भाग दिसतोय. अशा प्रकारे वक्र काढायचा आहे. त्याचं स्पष्टीकरण लिहायचं, आकृतीचे स्पष्टीकरण. वरील आकृतीत क्ष अक्षावर वस्तूचे नग दर्शवले आहेत व य अक्षावर सीमांत उपयोगिता दर्शवली आहे. तक्त्यानुसार सीमांत उपयोगितेचे विविध बिंदू आलेखावर रेखाटून जोडले असता हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली येतो व असे दर्शवतो की वस्तूच्या उपभोगात सातत्याने वाढ झाल्यास सीमांत उपयोगिता घटत जाते. जेव्हा सीमांत उपयोगिता वक्र क्ष अक्षाला स्पर्श करतो तेव्हा सीमांत उपयोगिता 0 होते. हा बिंदू कमाल समाधानाची पातळी दर्शवतो. याला सर्वाधिक समाधानाचा सर्वोत्तम बिंदू किंवा तृप्तीचा बिंदू असे म्हणतात. या बिंदूनंतर वस्तूचा उपभोग घेतल्यास असमाधान किंवा नकारात्मक मिळते आणि सीमांत उपयोगिता ऋण दर्शवली जाते, जी आकृतीत छायांकित करून दर्शवली आहे. यानंतर घेऊया आपण सिद्धांताची गृहीतके. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताची गृहीतके खालीलप्रमाणे आहेत. कोणतीही 6 लिहिली तरी चालतील. मी सगळी घेतलेली आहेत. 1. विवेकशीलता. उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असे मानले जाते, त्यामुळे तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. 2. संख्यात्मक मापन.
सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरले जाते. त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होतात. यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्यांची तुलना करता येते. तिसरं गृहीतक एकजिन्सीपणा. उपभोगातील वस्तूचे सर्व नग आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादी बाबत समान आहेत. 4 उपभोग सातत्य. एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एकापाठोपाठ एक घेतला जातो. 5 योग्य आकारमान. उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगांचे आकारमान योग्य किंवा साधारण असावे. ते अत्यंत मोठे किंवा लहान नसावे. क्रमांक 6 स्थिरता. उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्यांचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडीनिवडी यासारखे घटक स्थिर असावेत. पैशाची सीमांत उपयोगितासुद्धा स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. 7 विभाज्यता. सिद्धांत असे गृहीत धरतो की उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी. त्यामुळे वस्तूचे लहान लहान भागात विभाजन करता येईल. 8 एकच गरज. एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होतो असे गृहीत धरले आहे. प्रश्न क्रमांक 3 राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ सांगून राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. आता उत्तरामध्ये काय अपेक्षित आहे तर राष्ट्रीय उत्पन्नाचा अर्थ किंवा व्याख्या लिहिली तर 2 गुण आहेत. आणि राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये स्थूल आर्थिक संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य, निव्वळ समग्र मूल्य, विदेशी निव्वळ उत्पन्न, आर्थिक वर्ष, प्रवाही संकल्पना, पैशात व्यक्त केलेले मूल्य. कोणत्याही 6 मुद्द्यांचे स्पष्टीकरण आवश्यक. त्याला 6 गुण. 6 आणि 2 8 गुण. 8 मुद्दे 7 आहेत. 6 लिहायचे त्यातले. आता आपण अर्थ पाहूया. प्रथम आधुनिक अर्थव्यवस्था ही पैशावर आधारित आहे म्हणून देशाचे राष्ट्रीय उत्पन्न हे पैशामध्ये व्यक्त केले जाते. देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय. राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्या. आता आपल्या पुस्तकात 3 व्याख्या दिलेल्या आहेत. त्यातली एक आपण घेऊया. 1 राष्ट्रीय उत्पन्न समिती. या समितीची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. राष्ट्रीय उत्पन्न समिती म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजदाद होऊ न देता केलेले मापन होय. एक व्याख्या लिहिली तरी चालेल. आता पाहूया राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. 1 स्थूल आर्थिक संकल्पना. एकूण राष्ट्रीय उत्पन्न एखाद्या व्यक्तीशी संबंधित नसून ते संपूर्ण अर्थव्यवस्थेतील उत्पन्नाचे प्रतिनिधित्व करते. म्हणूनच ही एक स्थूल अर्थशास्त्रीय संकल्पना आहे. 2 राष्ट्रीय उत्पन्नात अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य. दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू आणि अर्थव्यवस्थेत उत्पादित सेवांचे मूल्य विचारात घेतले जाते. अर्धसिद्ध वस्तू किंवा कच्च्या मालाच्या किमती विचारात घेऊ नयेत. उदाहरणार्थ शर्टाचे मूल्य निश्चित करताना कापसाच्या मूल्याचा विचार केला जात नाही कारण ते शर्टच्या किमतीत आधीपासूनच समाविष्ट केलेले असते. 3 निव्वळ समग्र मूल्य. राष्ट्रीय उत्पन्नात उत्पादित वस्तू आणि सेवांच्या निव्वळ मूल्याचा समावेश केला जातो. यात घसारा निधीचा समावेश केला जात नाही. उदाहरणार्थ भांडवली वस्तूंची होणारी झीज. 3 विदेशी निव्वळ उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्नात परदेशातून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा समावेश केला जातो. निर्यात मूल्य आणि आयात मूल्य X-M आणि परदेशातून मिळालेले उत्पन्न आणि परदेशाला दिलेली देणी R-P यांच्यातील निव्वळ फरक विचारात घेतला जातो. 5 आर्थिक वर्ष. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी कालावधीच्या संदर्भात व्यक्त केले जाते. भारतात आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. 6 प्रवाही संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाही संकल्पना असून एका आर्थिक वर्षाच्या कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित वस्तू व सेवांचा प्रवाह दर्शवते. 7 पैशात व्यक्त केलेले मूल्य. राष्ट्रीय उत्पन्न नेहमी पैशात व्यक्त केले जाते. ज्या वस्तू आणि सेवांना पैशाच्या स्वरूपातील मूल्य किंवा विनिमय मूल्य असते अशाच वस्तू व सेवांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. प्रश्न क्रमांक 3 शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे स्पष्ट करा. उत्तरामध्ये काय अपेक्षित आहे. शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणं. शासनाच्या कार्यात वाढ, लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ, वाढते शहरीकरण, संरक्षण खर्चात वाढ, लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार, भाववाढ, औद्योगिक विकास, आपत्ती व्यवस्थापन. हे 8 मुद्दे आहेत. 8 मुद्द्याला 8 गुण. 8ही मुद्दे लिहायचे आहेत. आपण सविस्तर मुद्द्यांचं स्पष्टीकरण करू. 1 शासनाच्या कार्यात वाढ.
देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाकरिता आधुनिक शासन अनेक कार्य पार पाडत असते. शिक्षण प्रसार, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, मनोरंजन, समाज कल्याणकारी योजना इत्यादी बाबींचा या कार्यात समावेश होतो. यावरून असे आढळून येते की शासन सातत्याने नवनवीन कार्य स्वीकारत आहे आणि जुनी कार्य अधिक कार्यक्षमतेने मोठ्या प्रमाणावर पार पाडत आहे. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होते. क्रमांक 2. लोकसंख्येची वेगाने होणारी वाढ. भारतासारख्या विकसनशील देशाची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. इसवी सन 2011च्या जनगणनेनुसार ती लोकसंख्या 121.02 कोटी इतकी होती. परिणामी वाढत्या लोकसंख्येच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी शासनाला अधिक खर्च करावा लागतो. 3. वाढते शहरीकरण. वाढते शहरीकरण ही सध्याची जागतिक स्थिती आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, रस्ते, ऊर्जा, शाळा व महाविद्यालये, सार्वजनिक वाहतूक, स्वच्छता इत्यादीवरील शासनाच्या खर्चात वाढ होते. क्रमांक 4. संरक्षण खर्चात वाढ. आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधामुळे युद्ध नसतानाही संरक्षण खर्च वाढत असतो. 5. लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. जगातील बहुसंख्य देशांमध्ये लोकशाही शासन पद्धती आहे. नियमित निवडणुका व इतर बाबींमुळे लोकशाही शासन पद्धती खर्चिक ठरते. यामुळे शासनाच्या एकूण खर्चात सतत वाढ होत जाते. 6. भाववाढ. एखाद्या खाजगी व्यक्तीप्रमाणेच आर्थिक व सामाजिक विकासासाठी शासनाला बाजारातून वस्तू व सेवांची खरेदी करावी लागते. सर्वसाधारणपणे किंमत वाढीची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शासनाला वाढीव खर्च करावा लागतो. 7. औद्योगिक विकास. औद्योगिक विकासामुळे अर्थव्यवस्थेत उत्पादन वाढ, रोजगार वाढ व एकूण वृद्धी घडून येते. म्हणून औद्योगिक विकासासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करते. त्यात विविध योजना आणि कार्यक्रमावर खर्च करते. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. 8. शेवटचं कारण आपत्ती व्यवस्थापन. अलीकडील काळात भूकंप, पूर, वादळे, सामाजिक अशांतता अशा नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती वारंवार घडून येताना दिसत आहेत. त्यामुळे शासनाला आपत्ती व्यवस्थापनावर मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. परिणामी एकूण खर्चात वाढ होते. आधुनिक शासन कल्याणकारी राज्यासाठी कार्य करते. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होणे अपरिहार्य आहे. धन्यवाद. अशा प्रकारे आपण 12वी अर्थशास्त्र यावर्षीची बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. यापूर्वीच्या सर्व प्रश्नपत्रिका उत्तरासहित या चॅनलच्या प्लेलिस्टवर तुम्ही पाहू शकता. धन्यवाद. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.